दरम्यान नेपाळच्या दुर्घटनेत अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांशी मंत्री गिरीश महाजनांनी संवाद साधला। नेपाळ टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या संचालिका श्रीमती ठक्कर यांच्याशी संवाद साधला। नेपाळच्या तिबेटमध्ये झालेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातले 114 नागरिक अडकले, त्यापैकी 53 नागरिक सुखरूप आहेत आणि मानसरोवर परिसरात असल्याची माहिती आहे। मुंबईतील अनिल महाजन आणि त्यांचे कुटुंबीय नेपाळमध्येच अडकले आहेत, मात्र एका हॉटेलमध्ये ते सुखरूप असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली। तर ठाण्यातल्या 9 पर्यटकांशी संपर्क झाला नाहीये। ठाणे जिल्हा प्रशासन त्यांच्या नातेवाईकांच्या आणि नेपाळ प्रशासनाच्या संपर्कात आहे, तर रायगडमधले 37 नागरिक देखील अडकल्याची माहिती समोर येते। ट्रैवल एजेंसी इंडो नेपाल हॉलीडेज प्राइवेट लिमिटेड मुंबई में मुलुंड में है मेरी ट्रैवल एजेंसी। ओके ओके। और हम लोग सिर्फ कैलाश मानसरोवर यात्रा आम्हाला येथे काही स्थानिक प्रशासनाच्या लोकांनी सांगितलं की काठमांडूच्या बाहेर तुम्ही जाऊ नका, जवळपासचे जे पर्यटन स्थळ आहेत त्या ठिकाणीच जावा। नेपाळमध्ये लोक चांगले आहेत, ज्या हॉटेलमध्ये थांबलोय ते हॉटेल मालकही एकदम व्यवस्थितपणे आहेत, कॉपरेटिव्ह आहेत। माझे आईवडील वयस्कर आहेत, त्यांनाही त्यांचीही काळजी व्यवस्थित घेत आहेत। जेवणाची कुठेही काही प्रॉब्लेम नाही आहे। त्यामुळे भारतातील सर्व मित्रपरिवारांना कळवतो की आम्ही सेफ आहोत, काही अडचण नाही।